उद्देश होता त्यांचा, का त्यांना तिथं महाराजांची मूर्ती हवी होती? तर आतापर्यंत लोकांसाठी समाजासाठी विचार करणारा राजा असा एकमेव राजा त्यांनी पाहिला होता आणि त्या राजाची प्रेरणा ही निर्माण होणाऱ्या प्रत्येक पिढीला मिळाली पाहिजे. प्रत्येक पिढीने समाजकार्याचा देशहिताचा विचार केला पाहिजे, ही प्रेरणा लोकांना मिळावी म्हणून त्या गोकुळाने शिवाजी महाराजांची मूर्ती त्या चौथ्या गोकुळामध्ये बसवली. तर छत्रपती शिवराय जिवंत असताना त्यांचं हे पहिलं स्मारक होतं. आज जर आपण कधी श्रीशैलम या ठिकाणी गेलो तर तिथं आता तुम्ही त्याचं भव्य दिव्य मंदिर उभा केलं गेलं, म्हणजे पूर्वीपेक्षा अतिशय भव्य दिव्य मंदिर तिथं उभा केले. तर आजकाल आपण पाहतो की महाराजांचे असे अनेक पुतळे पाहतो आपण. आता व्यक्ती मेल्यानंतर त्याचे पुतळे उभा राहतात, परंतु छत्रपती शिवराय असं व्यक्तिमत्व होतं की जे हयात असताना त्यांचा पुतळा निर्माण झाला होता किंवा त्यांचं स्मारक तयार केलं होतं लोकांनी. का तर येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याची प्रेरणा मिळाली पाहिजे, येणाऱ्या पुढच्या पिढीनं त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे.